दक्षिण सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी व लोकांना हवा असलेला बदल देण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे मारक फाउंडेशनचे संस्थापक संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली असून सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर मी ही निवडणूक नक्की जिंकणार असल्याचा आत्मविश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्यरत असलेले संतोष पवार यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत लढण्याची आज अधिकृत घोषणा केली। मारक फाउंडेशनच्या जवळपास 50हून अधिक शाखा सध्या कार्यरत आहेत। यात महिलांच्या शाखांचाही समावेश आहे। प्रस्थापितांनी भोळ्या जनतेला फसवत फक्त सत्तेची चव चाखली आहे। तालुक्याच्या विकासाकडे व प्रलंबित प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष करून परस्पर सोयीची भूमिका घेणारे राजकारण केले जात आहे। त्याला जनता कंटाळली असून दक्षिण सोलापूरला आता विकासाची नवीन दिशा हवी आहे। प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि गावागावातून विकासाची गंगा वाहत असेल यासाठी मी ही निवडणूक केवळ जिंकण्यासाठी नाही तर लोकांच्या विश्वासाचे नेतृत्व करणारा सेवक म्हणून लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्य आणि सर्वसामान्य समस्यांच्या समाधानासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांना जनतेला भरभरून पाठिंबा मिळत आहे। लोकहितासाठी त्यांच्या कल्याण आणि विकासाची नवी दृष्टी घेऊन मी या लढाईत उतरणार असल्याचे ते म्हणाले। मारक फाउंडेशनचे संस्थापक संतोष पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली असून त्यांची राजकीय चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगून येत्या 11 ऑक्टोबर रोजी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याची ते घोषणा करणार आहेत। 100% येत्या 11 तारखेपर्यंत आपण चिन्ह तुम्हाला 100 विधानसभा लढणार आहे। फिक्स चिन्ह तुम्हाला 10-11 तारखेच्या असणार। 3 पर्यायाचे 3 नावं जरा सांगितले तर बरं होते। तिथल्या जनतेला ज्या अर्थी लोकांनी गाढ पद्धतीने झोपून किंवा आपल्या बँकेच्या आपल्या पतसंस्थेच्या कारखान्याच्या नावाखाली ज्या पद्धतीने दाबून ठेवलेलं आहे अशा जनतेला एकतरी तुतारी बाजून उठवलं जाईल, अन्यथा त्यांच्या बाजूला सिलेंडर फोडून उठवलं जाईल।